सामान्य जनतेचं कितीचं कॉन्ट्रीब्युशन आहे? ज्या दिवशी आपण महाराष्ट्राचा विकास म्हणतो, जेव्हा आपण मुंबईचा विकास म्हणतो, तेव्हा तो तमाम मुंबईकरांचा विकास झाला पाहिजे. आजही आपण पाहिलं तर इंजिनिअरिंग नंतर मी 2014 साली इंजिनियर झालो आणि त्यानंतर मी अमेरिकेला शिकायला गेलो. गेले 10 वर्षामध्ये एकच सरकार सतत केंद्रामध्ये होतं. मी काही सरकारला दोष देत नाही. मी म्हणतो 10 वर्ष इज अ गुड इनफ पिरियड. तरी देखील तुम्ही आकडे काढून पहा. 2014 साली जितकी मुलं ही इंजिनिअरिंग किंवा त्यांचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करता बाहेर जायचे, तो आकडा आजही वाढतच चाललेला आहे. जर देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे, जर आपण $1 ट्रिलियन झालोय, तर अजूनही युवकांना, युवा पिढीला असं का वाटतं की जर आपल्याला आपल्या फॅमिलीला कुठेतरी एका चांगल्या दर्जावर न्यायचं असेल तर आपण यूएसला गेलं पाहिजे, ऑस्ट्रेलियाला गेलं पाहिजे, कॅनडाला गेलं पाहिजे, कारण त्यांना अजूनही इकडे स्टेबिलिटी दिसत नाही. त्यामुळे माझ्या मनामध्ये मी महाराष्ट्राला त्या दिवशी समृद्ध समजेन ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या युवा पिढीला असं अजिबात वाटणार नाही की मला माझं महाराष्ट्र सोडून बाहेर कुठे जायचंय.